नमस्कार मंडळी, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच नागरिकांना शासकीय सेवांचा जलद गतीने पुरवठा करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व प्रशासकीय विभागामध्ये प्रक्रिया पुनर्रचना अंतर्गत 5 महत्त्वपूर्ण सुधारणा लागू करण्यासाठी एक अधिकृत आदेश जारी केला आहे, ज्यामुळे नागरिकांना कार्यालयामध्ये धावपळ करण्याचा त्रास दूर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने प्रक्रिया पुनर्रचनामध्ये 5 सुधारणा केल्या आहेत. सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज दूर करणे, फाईल मंजुरीमधील प्रशासकीय टप्पे कमी करणे आणि शासकीय सेवांचा जलद गतीने पुरवठा करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व प्रशासकीय विभागात ऑनलाईन पडताळणी आणि डिजिटल प्रमाणीकरण प्रणाली सुरू केली जाणार आहे. या प्रक्रियेतून विद्यमान सरकारी डेटाबेस आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून नागरिकांची माहिती थेट स्वयंचलितपणे मिळवून अर्ज प्रक्रिया सुलभ केली जाईल. ऑनलाईन प्रक्रिया सुरू केल्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष कागदपत्रे देण्यासाठीही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. नागरिकाकडून प्रत्यक्ष कागदपत्रे मागवण्याची प्रक्रिया संपुष्टात आणण्यासाठी डिजिलॉकर आणि API इंटरऑपरेबिलिटीचा वापर केला जाणार आहे. कामातील दिरंगाई टाळण्यासाठी कोणतीही फाईल किंवा निर्णय जास्तीत जास्त 3 प्रशासकीय स्तरापुरता मर्यादित केल्या जातील. म्हणजेच प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या भूमिका स्पष्टपणे परिभाषित केल्या जातील, जेणेकरून कोणतीही फाईल विनाकारण अडकून राहणार नाही. राईट टू सर्व्हिसेस सेवा अधिकार कायद्याअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अर्जावर प्रक्रिया करण्याचा वेळ लक्षणीयरित्या कमी केला जाईल. संपूर्ण परिवर्तन आणि डिजिटल कार्यप्रवाहाची देखरेख मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय GPR मंजुरी समितीद्वारे केली जाईल. तर शासकीय पोर्टलमध्ये आवश्यक बदल लागू करण्याची आणि प्राधान्याने डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी राज्य IT एजन्सी MHAITकडे सोपवण्यात आली आहे. जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.